राहुल गांधींना जात विचारल्याप्रकरणी काँग्रेसनं नागपुरात आंदोलन केलंय। केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। नागपुरातील मुख्य चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन पुकारलंय। कर्णबाळा दुनबळे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी अमोल मिटकरी यांनी ठिय्या आंदोलन पुकारलंय। मिटकरी यांच्यासोबत त्यांची मुलगी ही आंदोलनात सहभागी झाली आहे। त्यांना कर्णबाळा हा पोलिसांचा जावई आहे का, त्याला आधी अटक करा अशी मागणी मिटकरी ही करतायत। आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता। त्या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट समोर आलाय। आमदार अमोल मिटकरी आणि त्यांच्या वाहनावर हल्ला करणारा मनसेचा जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांचा एकत्रित असतानाचा एक फोटो समोर आलाय। यामुळे राजकीय वर्तुळामध्ये विविध चर्चेला उधाण आलंय। सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं मोठा निर्णय दिलाय। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उपवर्गीकरणाला सुप्रीम कोर्टानं मान्यता दिली आहे। न्यायमूर्तींचा 6-1 अशा बहुमतानं निकाल देण्यात आलाय। माजी खासदार सुजय विखे पाटील विधानसभा निवडणूक लढवण्याची चिन्ह आहेत। पत्रकार परिषदेमध्ये विखेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। संगमनेर आणि राहुरी या 2 जागांचा विचार विखेंकडून केला जातोय। दरम्यान संगमनेरमधून विखे उभे राहिल्यास बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे असा सामना रंगण्याची शक्यता आहे। सुनील तटकरेंच्या नाशिक दौऱ्यानंतर महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। नरहरी झिरवळ यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर दिंडोरीचे शिंदे गटाचे नेते धनराज महाले नाराज झालेत। उमेदवारी जाहीर करण्याचा तटकरेंना अधिकार काय असा सवाल त्यांनी केलाय। दरम्यान मी निवडणूक लढवण्यावर ठाम असून उमेदवारीचा निर्णय तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील असा धनराज महाले म्हणाले। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसाठी भाजपनं विशेष प्लॅनिंग केलंय। सहप्रभारी अश्विनी वैष्णव मुंबईच्या 36 विधानसभा मतदारसंघासाठी बैठका घेऊन रणनीती ठरवणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार ऍक्शन मोडवर आले आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 20 मतदारसंघांमध्ये तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील दिग्गजांविरोधात नवे चेहरे मैदानात उतरणार आहेत। सोनाई उद्योग समूहाचे प्रवीण माने सध्या अजित पवार गटासोबत आहेत। 4 दिवसात ते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। इंदापुरामध्ये शरद पवार गटाकडून युवा तरुण चेहरा म्हणून प्रवीण माने यांच्या नावाची चर्चा असल्यानं अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं महिला वोट बँकेकडे विशेष लक्ष केंद्रित केलंय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना महिलांचे मेळावे घेणार आहे। राज्यातील पहिला मेळावा हा उद्या सिल्लोडमध्ये पार पडणार आहे। विधानसभेमध्ये शिवसेनेच्या मिशन ताई माई अक्कावरून संजय राऊतांनी घणाघाती टीका केली आहे। टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरली। उद्धव ठाकरे यांनी काल देवेंद्र फडणवीसांवर टीकेचा भडीमार केलाय। दरम्यान याच टीकांचा भाजपनं चांगला समाचार घेतलाय। भाजपनं फडणवीसांचा एक जुना व्हिडिओ ट्विट करून उद्धव ठाकरेंना उत्तर दिलंय। उद्धव ठाकरेंनी काल टीका केली नाही तर तलवार उपसली असं संजय राऊतांनी म्हटलंय। आता तुम्ही जाणार आम्ही राहणार, कवच कुंडल काढून मैदानात उतरा अशी टीका राऊतांनी केली आहे। संजय राऊतांनी फडणवीसांना आव्हान केल्याचं कळतंय। मात्र तुमच्या नादी लागण्याची हिंमत नाही, आम्ही तुम्हाला 20 फूट खाली गाडणारच असा घणाघात देखील संजय राऊतांनी फडणवीसांवर केलाय। महसूल विभागाकडून अचानक पुण्यात विभागीय तपासणी सुरू करण्यात आली आहे। महसूल विभागाची तपासणी पथकाकडून 2 दिवसापासून ही तपासणी सुरू आहे। या तपासणीमुळे राधाकृष्ण विखे पाटलांकडून अजित पवारांवर कुरघोडी होत असल्याची चर्चा आहे। नागपुरात काँग्रेस पक्षांतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे। कुहीमधील शहराध्यक्ष, नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षांचं निलंबन करण्यात आलंय। पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे। राहुल शेवाळे मानहानी खटला प्रकरणात उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना 2000चा दंड ठोठावण्यात आलाय। मानहानीच्या खटल्यातील विलंब माफ करण्यासाठी 1000 रुपये अतिरिक्त दंड ठोठावताना एकत्रित 2000 रुपये 2 आठवड्यात जमा करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत। सोलापूर धाराशिव रेल्वे मार्गासाठी जमिनीचा मावेजा 5 पटीनं द्या अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली। सक्तीच्या संपादनात केवळ 4 पट मावेजा देऊन शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असा आरोप देखील निंबाळकर यांनी केलाय।
मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ते टिकलं, मात्र महाविकास आघाडीनं ते घालवलं असा आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलाय। महाविकास आघाडीच्या नेत्यांचं महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचं षडयंत्र आहे का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। मनोज जरांगे पाटील यांचा आज वाढदिवस आहे, त्यामुळे अंतरवली सराटीत जरांगे पाटलांना शुभेच्छा देण्यासाठी मराठा आंदोलकांनी गर्दी केली आहे। सकाळी अंतरवली सराटीच्या सरपंच कुटुंबियाने जरांगे पाटलांचं औक्षण करत शुभेच्छा दिल्या। मुख्यमंत्र्यांनी आदर्श प्रकरणात अडकलेल्या ठेकेदारांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आजपर्यंत त्याची पूर्तता करण्यात आली नाही असा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय। 2 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ देण्यास असमर्थता दाखवली तर कार्यक्रमस्थळी आंदोलन करणार असा इशारा जलील यांनी दिलाय। मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 30 जागांकरिता प्रशिक्षणार्थ्यांच्या मुलाखती पार पडल्या। 30 जागांसाठी तब्बल 300 उमेदवारांनी हजेरी लावली। 30 प्रशिक्षणार्थ्यांची निवड करून त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू करून घेण्यात आलंय। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यामध्ये किरपाडा इथं नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी पूल नसल्यानं महिलांसह मुलांनाही धोकादायक प्रवास करावा लागतोय। महाराष्ट्र गुजरात सीमा भागातील 12 गावातील नागरिकांचा हा जीवघेणा प्रवास कधी थांबणार असा सवाल आता उपस्थित होतोय। सिंधुदुर्गामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, याचा फटका सिंधुदुर्गातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या भुईबावडा या घाटाला बसलाय। भुईबावडा घाटाला भलं मोठं 6 फुटाचं भगदाड पडलंय, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारी वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली आहे। सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीमध्ये 40 फूट 6 इंचावरती पोहोचली आहे। सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट हा पुन्हा पाण्याखाली आलाय, त्यामुळे परतलेल्या 8 ते 10 कुटुंबियांचं पुन्हा स्थलांतर करण्यात आलंय। सांगलीत मुसळधार पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली आहे। कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पडणारा पाऊस आणि कोयना धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे। कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। दोडामार्ग तालुक्यामध्ये आज सकाळच्या दरम्यान भेडशी पुलावरती पुराचं पाणी आल्यानं एक कार आणि पिकअप पुराच्या पाण्यामध्ये अडकली। पोलीस हवालदार विठोबा सावंत यांनी मोठ्या धाडसानं ग्रामस्थांच्या मदतीनं दोरीच्या सहाय्यानं कारमधील दोघांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले। मुसळधार पावसामुळे गुहागर विजापूर मार्गावरती चिपळूण बायपास रोडवर दरड कोसळली आहे, त्यामुळे दगडमातीच्या आधारानं उभी असलेली झाडं रस्त्यावरती कोसळण्याची भीती वर्तवली जाते। कोकणात मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो हेक्टर भात शेती पाण्याखाली गेली आहे, त्यामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तातडीनं नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे पुढील 2 दिवस पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसंच समुद्राला सुद्धा उधाण आल्यानं समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। दौंड शहरामध्ये पहाटेपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा आगमन झाल्यानं नागरिकांना काही अंशी दिलासा मिळालाय। मावळ तालुक्यातील 40 गावांना आणि औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारं पवना धरण 100% भरण्याच्या मार्गावर आहे। सध्या पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस कोसळत असून धरणातील पाणी पातळी वाढली आहे। धरणातील सध्याचा पाणीसाठा हा 90.92% इतका आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे। इटियाडोह हा धरण, त्याचबरोबर पुजारी टोला हे धरण आणि काली सरार ही धरणं ओव्हरफ्लो झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय। पूर्व विदर्भामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे, त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। शहापूर बस आगारातील बसची दुरावस्था झाली आहे, मात्र याच धोकादायक बसमधून नागरिकांना प्रवास करावा लागतोय। प्रवासादरम्यान बस बंद पडण्याचं प्रमाण देखील वाढलंय, तर अनेक बसला गळती लागली आहे, त्यामुळे प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळणं कधी थांबवणार असा संतप्त सवाल नागरिक विचारतायत। महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रधान मुख्य वन संरक्षक पदी महिला अधिकाऱ्याची निवड करण्यात आली आहे। शोभिता विश्वास यांच्याकडे मुख्य वनरक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय। शोभिता विश्वास या 1988च्या बॅचच्या भारतीय वनसेवा अधिकारी आहेत।
नागपूर शहरामध्ये आणि ग्रामीण भागातील ढाब्यांवर अवैध मद्य सेवन केलं जात आहे। त्यामुळे आता मद्य विक्रेत्यांवरती कारवाई करण्यात येणार आहे। या कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त टीम नियुक्त केली आहे। यात जे दोषी आढळतील त्यांना जेलची हवा खावी लागेल। पंढरपूर तालुक्यातील कासेगाव इथं ट्रकचा अपघात झालाय। वेगावरील नियंत्रण सुटल्यानं ट्रक उजनी कालव्यामध्ये उलटली आहे। या अपघातामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी झालाय। गोंदिया जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या उघड्यावर असलेल्या 5 लाख क्विंटल धान पावसामुळे खराब होण्याच्या मार्गावर आहेत। मागील 7 महिन्यांपासून धानाची उचलच रखडली आहे। नागपुरात डेंग्यूचं प्रमाण वाढल्यानं खामला येथील रहिवाशांनी न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे। या प्रकरणी याचिकाकर्त्याला शपथपत्र दाखल करून संपूर्ण माहिती देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। आंतरराज्य बालमजूर तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। मध्य प्रदेशातील अनुसूचित जमातीचे बालमजूर बीडच्या माजल गावात मेंढ्या सांभाळताना आढळून आले आहेत। या बालमजुरांना वर्षाला 25,000 रुपये दिले जात होते। या सगळ्या बालमजुरांची बाल कल्याण समितीकडून सुटका करण्यात आली आहे। संभाजीनगरामध्ये कर्णकर्कश बुलेटचा आवाज करणारे सायलेन्सर पोलिसांनी जप्त केले आहेत। मात्र या सायलेन्सरमधून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी अनोखा प्रयोग केलाय। 200 सायलेन्सरचा वापर करून सुशोभीकरण करण्यात आलंय। साताऱ्यात एका डॉक्टरनं दवाखान्यातच गळफास घेत आत्महत्या केली आहे। फायनान्स कंपनीच्या लोकांनी त्रास दिल्यानं आत्महत्या केल्याचा आरोप डॉक्टरांच्या नातेवाईकांना केलाय। या प्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं बीडच्या सोमेश्वर मंदिरामध्ये रुद्राभिषेक घालण्यात आला। 11 ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीमध्ये वेदोक्त मंत्राच्या जयघोषामध्ये सोमेश्वराला साकडे घालण्यात आले। सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर येते। लॉरेन्स बिश्नोई यानं गोळीबार करण्यासाठी 20 लाखांची सुपारी दिली होती असा मोठा खुलासा मुंबई क्राईम ब्रांचच्या चार्जशीटमध्ये करण्यात आलाय। शूटर विकी गुप्ताच्या मित्रानं हा मोठा खुलासा केलाय। तब्बल 2 महिन्यांच्या विश्रांतीनंतर आज मासेमारीला सुरुवात होते। 2 महिने खोल समुद्रातील मासेमारी बंद होती। अखेर ती आजपासून सुरू होणार असल्यामुळे खवय्यांची चंगळ असणार आहे। मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये महत्त्वाचा असलेला सायन रेल्वे पूल हा मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे। हा रेल्वे पूल पाडण्यात येणार आहे। वांद्रे कुर्ला संकुल कुर्ला एलबीएस मार्ग धारावी आणि शिव यांना जोडणारा हा उड्डाण पूल बंद झाल्यानं मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या अधिकच बिकट होणार आहे। दूध संकलन केंद्रावरती दुधाला 30 रुपयांचा भाव द्यावा असं अनिवार्य करण्यात आलंय। त्यामुळे जे 30 रुपयांचा भाव देणार नाहीत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा सूचना राधाकृष्ण विखे पाटलांनी दिल्या आहेत। काही संस्थांना आजपासून आणि काही संस्थांना 11 ऑगस्टपासून हे भाव देण्यात येणार आहेत।